ठीक आहे. आपण काय करतोय, GoDaddy ओपन केले. सगळ्यांना गुगल वरती जायचंय, GoDaddy टाईप करायचंय. GoDaddy टाईप केलं की तुम्हाला काय होईल, ऑफिशियल त्यांचं डॅशबोर्ड ओपन होईल. तर ह्याच्यावरती जाऊन तुम्हाला जो डोमेन घ्यायचा आहे तो सर्च करायचा आहे. मग मला एक डोमेन घ्यायचा आहे, आपले पुणे. हा तुमच्या प्रॅक्टिससाठी मी घेतोय, आपले पुणे न्यूज. आता हा डोमेन किती रुपयाला आहे, अवेलेबल आहे का? पहिल्यांदा क्लायंटला, जर क्लायंट बोलला की मला ही वेबसाईट बनवायची, तर इथं जाऊन पहिल्यांदा सर्च करायचं की तो डोमेन अवेलेबल आहे का. सपोज मी जर एक वेबसाईट बनवतोय 50,000 रुपयाला आणि त्या डोमेनचीच प्राइस जर 1,00,000 असेल तर तुम्हाला परवडेल का? त्याच्यामुळे तो डोमेन आपले पुणे न्यूज.com हे फक्त 1 रुपयाला भेटेल. किती रुपयाला? ह्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे घ्या. आपले पुणे न्यूज, आपले पुणे न्यूज हा जर घ्यायचा म्हटलं तर किती आहे? 1836 रुपये. मग ह्याच्यामध्ये हा कमी का आणि हा जास्त का? सांगू शकतात का? काय मिस्टेक वगैरे आहे का आपल्याकडे? सर याला एक्सटेन्शन फक्त .com आहे आणि त्याला मल्टिपल org.xyz.info.net असं आहे म्हणून का? बरोबर. म्हणजे तुम्हाला हे 1836 रुपयामध्ये सगळेच डोमेन भेटतात आणि हा फक्त एकच भेटेल, आपले पुणे न्यूज.com. काय स्पेलिंग मिस्टेक वगैरे नाही ना सागर? घ्यायचा का? आता बघा, तुम्हाला वाटतं हा 1 रुपयालाच आहे, पण पुढे जाऊन तो किती रुपयाला होतो ते चेक करा. त्याच्यामध्ये डोमेन प्रोटेक्शन वगैरे तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आता इथं सब टोटल किती झालेली? 2,599 रुपये. तर ते कशी झालेली? तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन करा, इकडे कनेक्ट होत नाही. काय करायचंय आपल्याला? काय एवढी प्राइस झालेली सांगू शकेल का कोण? टॅक्सेस वगैरे अप्लाय झाले का? मी काय केले, फक्त हा एक ॲटम मला क्लिक करायचा आहे ह्याच्यावरती. फुल डोमेन प्रोटेक्शनचे 540 रुपये नको मला. डोमेन प्रोटेक्शन नकोय. डोमेन प्रोटेक्शन आपण होस्टिंजर मधून पण टाकू शकतो. SSL सर्टिफिकेट, ज्यांचं SEO झाले त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतील, SSL सर्टिफिकेट. आणि ज्यांचं नाही झालं त्यांना पण काही गरज नाही ते लक्षात घ्यायची. मी इथं नो डोमेन प्रोटेक्शन केले म्हणजे माझे किती चार्जेस वाढते? 599 रुपये. कंटिन्यू टू कार्ड केलं पुढे. सगळ्यांना समजतंय ना कसं डोमेन घ्यायचं ते? आता इथं काय होतं, आपले पुणे न्यूज.com आहे, हा 3 वर्षासाठी होता. मला एकाच वर्षासाठी घ्यायचा आहे, तर इथं आपल्याला क्लिक करायचं. आता फक्त 949, पण तरी पण 1 रुपयाचा डोमेन जो होता तो डायरेक्ट 949 रुपयाला का आला? सगळ्यांना आवाज येतोय का? सागर, आवाज येत नव्हता का? किती वेळापासून आवाज येत नाही? लेट झालं का? सागर, कधीपासून आवाज येत नाही? सर आता 5 मिनिटं झालं सर. नाही 5 मिनिटं नाही झाले, 3 मिनिट्स झाले. यस, कॉम्पेन्सेशन मोड, काय प्रॉब्लेम नाही. ते मला पहिल्यापासून सांगतो. मी इथं काय केलं हे तुम्हाला समजलं का कसं कसं गेलो मी? हो. प्राइस किती आली होती स्टार्टिंगला? 1 रुपये प्राइस आली होती. इथं फुल डोमेन प्रोटेक्शन होतं, तर हे 549 रुपये त्याचे चार्जेस आहेत. तर ते मला नको येतं चार्जेस. तर मी काय केलं, बॅक गेलो आणि इथं स्टार्टिंगवर फ्री वेबसाईट डोमेन ते पण रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह केलं. आणि जर ठेवायचं असेल, नो थँक्स, मला काहीच नकोय, प्रोटेक्शन नकोय, काहीच नकोय, वेब प्रोफेशनल ईमेल ID पण नकोय. त्याची प्राइस होती 1 रुपया.
नंतर आता पुढे कंटिन्यू टू कार्ट केल्यानंतर 999 रुपये कशामुळे झाले ते आपल्याला चेक करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारे हिडन चार्जेस असतात, जीएसटी वगैरे. पहिली तर 2500 दाखवलं होतं. 3 वर्षाचं जर केलं, 10 वर्षाचं केलं, 3 वर्षाचं केलं तर 2500 प्लस तुम्हाला त्याच्यावरती जीएसटी येईल. 2599 झालं, पण मग एका वर्षासाठीच घ्यायचं आहे. 1 इयर इथं सिलेक्ट केलं. तरी पण आता 1400 झालं. सर हा बोला. आपण आता 1 वर्षासाठी घेतलं आणि इन केस आपण एक्सपायर झालं रिन्यू नाही केलं तर हे डोमेन कोणी पण वापरू शकतं का? मग दुसरं त्यांनी जर परचेस केलं तर मग कोणी पण वापरू शकतं. अजून कोणाला काय क्वेश्चन आहे का? प्रोमो कोड असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता. प्रोटेक्शन म्हणजे काय? वेबसाईट डोमेन प्रोटेक्शन म्हणजे काय करताय का? हॅलो, जॉईन झाले का तुम्ही? ओके ओके, ठीक आहे. आता चेक करा, आवाज येतोय का? आवाज येतोय. ओके. हा, ईशा मॅडमने काय क्वेश्चन विचारला होता की डोमेन प्रोटेक्शन म्हणजे काय. डोमेनला जर प्रोटेक्ट करायचं असेल, म्हणजे जर त्याला हॅक नाही करून द्यायचा किंवा त्याला सायबर सिक्युरिटी वगैरेचे चांगल्या स्क्रीन नाही दिसत सर. हा, तेच काय झालंय माहिती का, डबल ईमेल आयडी ने जॉईन केले ना, त्याच्यामुळे तसं होतंय. ईशा मॅडमला क्वेश्चन समजला का की डोमेन प्रोटेक्शन म्हणजे काय. तुम्हाला जर काय ऑथेंटिकेशन लावायचे असेल किंवा दुसरं म्हणजे काय, काही जे मेन वेबसाईट ई कॉमर्स किंवा आपल्या डोमेनवरती आपण जर आपल्या वेबसाईट थ्रू जर पेमेंट गेटवे वगैरे असेल तर त्याच्यासाठी खूप मोठी हाय लेवलची सिक्युरिटी लागते. SSL सर्टिफिकेट लागतं, अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी लागतात, पेमेंट इन्स्टा मोजो वगैरे लागतं. तर ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला डोमेन प्रोटेक्शन घेणं गरजेचं असतं. पण आता सपोज आपलं पुणे न्यूज आहे, त्याच्यामध्ये कोण पेमेंट करणार नाही. ही काही ई कॉमर्सची वेबसाईट नाही. जसं की तुम्ही Amazon, फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटवरती जातात, तुमचं कार्ड नंबर टाकतात, नंतर तिथून पेमेंट करतात UPI वगैरे. तर त्याला कोण हॅक नाही करू शकत. का हॅक नाही करू शकत? कारण त्याच्यासाठी डोमेन प्रोटेक्शन लावलेलं असतं. ठीक आहे. आणि सर तुम्ही आहेत का लाईन वरती आणि तुम्हाला आवाज येतोय का? हो येतो आवाज. ठीक आहे. मी आता हा डोमेन कसा परचेस करायचा. हा, पहिल्यांदा 1 रुपयाला डोमेन दिसत होता, आता 949 ला का दिसतोय? ते प्राइस तसं नंतर सिलेक्ट केल्यानंतर प्राइस जास्त वाढते त्याची. जीएसटी नसतं ते. ठीक आहे. तर मी हा डोमेन आता ओके, मी हा डोमेन आहे ना परचेस करतो आणि ह्याच्यावरती तुम्ही एक वेबसाईट बनवून दाखवा स्टुडंटला की आपले पुणे न्यूज चॅनलची एक वेबसाईट बनवायची. ठीक आहे. तर मी इथून परचेस करतो, बाकीचं मग पुढे तुम्ही कंटिन्यू करा. आय एम रेडी टू पे करतो म्हणजे स्टुडंटला. आणि हे मला कोणत्या नवनाथ दरेकर @YBL ह्या वेबसाईट ह्या थ्रू मला पेमेंट करायचंय. तर कंटिन्यू परचेस करतो. सर फक्त GoDaddy हेच ऑप्शन आहे, अजून काय आहेत का सर? अनिल सर. हो आहेत, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. पोस्ट गट खूप सारे आहेत, भरपूर आहेत. म्हणजे सर सांगा ना एखादं एक्झाम्पल, आम्ही नोट डाऊन करतो हे सगळं. होस्टगेटर आहे, होस्टिंजर आहे, साइट ग्राउंड आहे, अजून खूप सारे तसे.
सर स्लोली जर. होस्ट गेटर, होस्ट गेटर. होस्टिंग हा जर, अजून बिग रॉक, अजून होस्टिंग जर, कनेक्ट केलेले ते बोलतात. हा. असे भरपूर सारे आहेत म्हणजे. ओके. हे कनेक्ट होत नाही. मग कुठं गेला ठेवली. ठीक आहे अनिल सर, तुम्ही चालू करू शकता. आता मी डोमेन घेतलेला आहे, तर तो डोमेन कुठं गेलेला हे आहे? केलं का परचेस? हो, ते परचेस पेमेंट वगैरे केलेलं आहे. तर आता पुढची प्रोसिजर तुम्ही त्यांना सांगू शकता. हॅलो, ठीक. आणि सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. एक मिनिट. हा, आता ना सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. परत परत शिकवलं जाणार नाही, एकदाच वेबसाईट डेव्हलपमेंट शिकवलं जाणार. परचेस केलं का सर डोमेन? हो, परचेस केलेले मी. हॅलो, एक मिनिट. हा, परचेस केलेला आहे म्हटलं मी. GoDaddy वरती परचेस केलेले आपले पुणे न्यूज. स्क्रीन शेअर करू का मी? हा, तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करा. मी ते परचेस केलेले. आता एक मी दुसरा डोमेन देतो, त्याची DNS सेटिंग करून त्यांची वेबसाईट पण चालू करून द्यायची. तर हे आधी घ्यायचं असेल तर आधी घ्या, नंतर करायचं असेल तर नंतर करू शकता. हे बघा, हे वालच आहे ना? हॅलो, हॅलो सर, हे वाला डोमेन आहे का आता परचेस केलेलं? तुमचा आवाज येतोय. स्क्रीन तुमची शेअर करा. हो सर, हेच आहे नाव तर हेच आहे. केली ना माझी शेअर. आपण हे डोमेन आणि परचेस म्हणजे डोमेन किंवा होस्टिंग एका जागेवर पण परचेस करू शकतो, किंवा डोमेन एका ठिकाणाहून आणि होस्टिंग पण एका ठिकाणाहून. म्हणजे सर होस्टिंग म्हणजे काय की आपलं डेटा जो असते, वेबसाईट असते, तिथे स्टोअर असतो. मग त्याला ऑनलाईन म्हणजे सर्व्हर असतं, तिथं आपलं वेबसाईट स्टोरेज असते, त्याला होस्टिंग म्हणतो. तर हॅलो, दिसतंय ना? हॅलो, हो, दिसतंय सर. हो, दिसतंय सर. तर आता आपल्याला काय करायचं, पहिले तर इन्स्टॉलेशन करायचं, म्हणजे वर्डप्रेस इन्स्टॉलेशन. आपण वेबसाईटसाठी खूप सारे म्हणजे हे असतात, लाईक कमी दिसतंय. आपण वेबसाईट जावामध्ये क्रिएट करू शकतो, PHP मध्ये करू शकतो. पण कसं असतं, फ्रंट एंड लँग्वेज असतं, HTML वगैरे किंवा CSS आणि जावास्क्रिप्ट या प्रत्येकाला यूज होतात. तर त्यानंतर बॅकएंडला आपण PHP वगैरे किंवा जावा .NET अशा लँग्वेज यूज करू शकतो. तर एक CMS स्ट्रक्चर पण असतात की जे आता PHP मध्ये तयार झालेले, जसं की वर्डप्रेस आहे, जोomla आहे, शॉपिफाय आहे, असे CMS स्ट्रक्चर असतात. तर ते PHP मध्ये तुमच्या ह्याच्यावर स्क्रीन करून क्रिएट झालेले असतात. त्यामध्ये फक्त आपल्याला म्हणजे डिझायनिंग वगैरे आपण करू शकतो, म्हणजे इझिली. आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज नसेल तरी आपण त्यामध्ये करू शकतो. तर आपण काय करणार, की पहिले तर वर्डप्रेस इन्स्टॉलेशन करणार. आवाज येतोय ना? सर किती मॅक्झिमम किती पेजेस करता येतात ह्यात वर्डप्रेस यूज किती पण आपण जेवढे पाहिजे तेवढे करू शकतो. वेबसाईट म्हणजे जशी आपल्याला वेबसाईट पाहिजे तशी करू शकतो आपण. स्टॅटिक वेबसाईट, डायनॅमिक वेबसाईट, कॉमर्स आपल्याला हवी जशी वेबसाईट किती पण पेजेस करू शकतो. असं काही नाही की एक पेजेस करा, 2 पेजेस, किंवा ब्लॉगिंग वेबसाईट. सर, आणि फरक काय असतो म्हणजे HTML किंवा अदर लँग्वेजेस यूज करून आणि ही वर्डप्रेस यूज त्यामध्ये करून? प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज पाहिजे आपल्याला, आणि याच्यामध्ये प्रोग्रामिंग नॉलेज अपीअरन्स मध्ये काय फरक असतो?
म्हणजे दिसण्यात काय फरक असतो का असं? म्हणजे आता बॅकएंड कोड फ्रंट युजरला काही दिसत नाही, पण मग म्हणजे फरक काय असं दिसण्याचा? म्हणजे मी XYZ वेबसाईट सांगितली, मग ती तुम्ही वर्डप्रेस मधून केली का प्रोग्रामिंग लँग्वेज मधून केली, पण मग त्यांच्या दिसण्यात काय फरक असतो का? म्हणजे का असं, का वर्डप्रेस किंवा का हे असं? त्यामध्ये फरक काही नसतो. फक्त आपल्याला जर अर्जंट मध्ये वेबसाईट करायची असेल तर मग वर्डप्रेस मध्ये करू शकतो आपण. जर आपल्याला लॉंग वेबसाईट करायची असेल, सपोज बँकिंग वेबसाईट वगैरे, याच्यात पण होते, पण कसं कोडिंग वगैरे करू शकतो समजा स्कोप मध्ये वेबसाईट असेल तर. बँकिंग म्हणजे दिसायला असं फरक काही नाहीये ना? नाही, दिसायला काही फरक नाही. आणि खर्चामध्ये मग फरक असतो का? खर्चात तसं काय नाही, आपल्या याच्यानुसार असतं खर्चाचं. म्हणजे आता ई कॉमर्स वेबसाईट जर केली सपोज याच्यामध्ये PHP मध्ये केली सपोज, तर खर्च तेवढाच लागणार. आणि जर आपण वर्डप्रेस मध्ये केली तर तेवढाच लागणार. फक्त एवढं की त्याच्यामध्ये ऑलरेडी प्लगइन्स वगैरे सगळं झालेलं असतं. फक्त आपल्याला प्लगइन्स आणि थिम्स यूज करून क्रिएट करावं लागतं. म्हणजे नॉन टेक्निकल युजर पण करू शकतो ही वर्डप्रेस? नॉन टेक्निकल पण करू शकतो. ओके. तर आपण काय पहिले तर वर्डप्रेस इन्स्टॉलेशन करणार. तर हे इथे हे गोष्टी म्हणजे इथे आपलं स्टोरेज आहे सगळं. जे आपल्या वेबसाईट असतील ना, इथे खूप साऱ्या वेबसाईट आहे. डेटा काउन्सिल आहे, कॅटलिस्ट एज्युकेशन आहे. म्हणजे आता ही कॅटलिस्ट एज्युकेशन वेबसाईट. तर आपण ही वेबसाईट, तर त्यासाठी आपल्याला वर्डप्रेस पहिले इन्स्टॉलेशन करावं लागतं. आता हे आपण डोमेन आपले पुणे न्यूज हे डोमेन परचेस केलेले. सर कसं वर्डप्रेस इन्स्टॉल केलं तर दाखवतो? तेच करायचं. तर ह्या वेबसाईट आपल्या इथं स्टोरेज आहे होस्टिंजर वरती. तर आता आपण काय केलेलं आहे, डोमेन आहे ना GoDaddy वरनं घेतलेलं. जर आपण इथनंच डोमेन घेतला असतो होस्टिंजर वरून, तर आपल्याला फक्त इथे ऍड न्यू वेबसाईट करा, इथं ऑप्शन आहे बघा. इथे होमचं ऑप्शन आहे, इथं वेबसाईटचं ऑप्शन आहे, इथं होस्टिंगचं ऑप्शन आहे, इथं डोमेनचं ऑप्शन आहे. आपण इथनं न्यू डोमेन परचेस करू शकतो होस्टिंजर वरनं पण. इथं बघा गेट अ न्यू डोमेन, किंवा जर एक्झिस्टिंग डोमेन असेल तर आपण ट्रान्सफर करू शकतो इथे डोमेन. सपोज हे डोमेन आहे इकडे आपले पुणे न्यूज हे डोमेन आहे. हॅलो सर, आवाज हॅलो, हा आवाज खूप कमी येतोय. एक मिनिट. हॅलो हॅलो, हा आता येतो का? येतो व्यवस्थित येतो. सर, प्रत्येक साईटला किमतीत फरक आहे का डोमेन परचेसचा? नाही, थोडाफार फरक असतो, पण एवढा काही फरक नाही. म्हणजे थोडाफार 100-50 रुपयाचा येऊ शकतो, किंवा सेम प्राइस असू शकतं, असं काही नाही. काही ठिकाणी म्हणजे आपण कसं मार्केटमध्ये गेल्यानंतर परचेस करायला काही 50-100 रुपयाचा फरक असतो, तसं इथे पण त्यांचा फरक थोडाफार असतो. तर इथं पण आपण परचेस करू शकतो डोमेन किंवा होस्टिंग, आणि इथनं पण आपण डोमेन होस्टिंग दोन्ही पण करू शकतो. GoDaddy होस्टिंग दोन्ही ठिकाणी. हे आपण डोमेन परचेस केलेले आपले पुणे न्यूज. तर आपण काय करणार आहे, पहिले तर इन्स्टॉलेशन करून घेणार वर्डप्रेसचं. तर आपण सर तुमचा आवाज क्लिअर येत नाही. हॅलो आवाज क्लिअर येत नाही. आता येतो का? हॅलो, अडकतच येते थोडा. हॅलो सर, येतोय आवाज तुमचा? ओके. तर आपण काय करणार, पहिले तर वेबसाईट म्हणजे वर्डप्रेस इन्स्टॉलेशन करू. त्याच्यानंतर आपल्याला नेम सर्व्हर असतात. म्हणजे आपण जर दुसऱ्या ठिकाणून डोमेन परचेस केले आणि आपल्याला आपली वेबसाईट दुसऱ्या होस्टिंगवरती म्हणजे सर्व्हरवरती होस्टिंग करायची, तर त्यासाठी आपल्याला नेम सर्व्हर चेंज करावं लागतं. म्हणजे जिथे आपलं डोमेन आहे ना, तिथे आपलं जे इथले होस्टिंगचे नेम सर्व्हर असतात
ते इथे चेंज करावं लागतात. आता आपण काय करणार, वर्डप्रेस इन्स्टॉलेशन करू. तर यामध्ये एक ऑप्शन आहे बघा, होम वेबसाईट. तर वेबसाईटमध्ये गेल्यानंतर ॲड वेबसाईट करायचं. तर आपली कशामध्ये वेबसाईट आहे, एक तर म्हणजे वर्डप्रेसमध्ये किंवा जर वेबसाईट बिल्डर असतं त्यांचं पण, किंवा मायग्रेट करायची जर आपली ऑलरेडी वेबसाईट असेल, म्हणजे एका दुसऱ्या GoDaddyवरती असेल वेबसाईट आपली, आणि आपल्याला होस्टिंजरवरती ट्रान्सफर करायची वेबसाईट, तर आपण काय करणार, मायग्रेट करणार तिला. हे झालं मायग्रेट. तर आपल्याला न्यू वेबसाईट क्रिएट करायची. तर आपण काय करणार, वर्डप्रेसला इन्स्टॉलेशन करणार. इथे क्लिक करणार. इथे बघा, इथं आपल्याला ॲडमिन पासवर्ड म्हणजे वर्डप्रेसचा ज्यावेळेस आपण डॅशबोर्ड म्हणजे लॉग इन त्याच्यासाठी एक क्रिएट करावं लागतं वर्डप्रेससाठी. ज्यावेळेस आपण समजा न्यू वेबसाईट तयार केली, तर आपल्याला ॲडमिनची चॅनल ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला ईमेल आय डी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो. आपण इथं ईमेल आय डी आणि पासवर्ड क्रिएट करू. हे झालं ईमेल आय डी आणि हे झाला पासवर्ड. तर आपण काय करणार, नेक्स्ट करणार. हे झालं ईमेल आय डी पासवर्ड. त्याच्यानंतर आपली वेबसाईट कशाशी रिलेटेड आहे, ऑनलाईन स्टोअर आहे किंवा ब्लॉग आहे किंवा ऑनलाईन बिझनेस कार्ड आहे किंवा पोर्टफोलिओ, यापैकी आपली कुठली वेबसाईट आहे. सपोज आपल्याला न्यूजची वेबसाईट आहे, न्यूजचं ऑप्शन नाही, मग आपण इथं ऑदरचं ऑप्शन टाकू शकतो. ऑदर केले. त्यानंतर आपण नेक्स्ट करतो. आता इथे बघा, हाऊ डू यू वॉन्ट टू स्टार्ट बिल्डिंग युअर वेबसाईट. हे प्री बिल्ड टेम्पलेट घ्यायचे का आपल्याला स्टँडर्ड थीम घ्यायची. मग आपण थीम घेणार, जी वर्डप्रेसमध्ये थीम असते ती थीम, किंवा आपण स्किप पण करू शकतो किंवा नेक्स्ट करू शकतो. स्किप केलं. त्याच्यानंतर डू यू वॉन्ट प्री सिलेक्टेड प्लगइन फॉर वेबसाईट, म्हणजे आपण हे प्लगइन आता पण इन्स्टॉल करू शकतो, आणि ज्यावेळेस वर्डप्रेस इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण वन बाय वन प्लगइन पण इन्स्टॉल करू शकतो. स्किप केलं हे पण. सर याचं मिनिंग काय होतं, मागे घ्या ना सर. हां, प्री प्लगइन म्हणजे काय, प्री सिलेक्टेड प्लगइन्स म्हणजे म्हणजे हे आपण इन्स्टॉल करू शकतो. याला जर क्लिक केलं ना मी, हे प्लगइन्स आहे. WP फॉर्म प्लगइन्स म्हणजे काय सर. म्हणजे आता WP फॉर्म आहे, हा प्लगइन इथे दिसतो ना, हा छोटासा. हा, तर हा फॉर्म आपल्याला कॉन्टॅक्ट फॉर्म वगैरे असतात ना, हा, त्यासाठी हा प्लगइनची गरज असते. हा वाला फॉर्म आहे ना. फॉर्म म्हणजे काय सर, म्हणजे नाही समजत आहे प्लगइन म्हणजे काय नक्की. फॉर्म असतो म्हणजे आता प्लगइन म्हणजे काय असतं, ऑलरेडी एक म्हणजे फंक्शनॅलिटी असते. जशी आपल्याला आपण फॉर्म क्रिएट करतो HTML मध्ये वगैरे, म्हणजे नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, तर हा फॉर्म झाला, बरोबर ना. त्याला फॉर्मच म्हणतात ना. हो. हा, मग ते WP फॉर्म साठी त्यामध्ये ऑलरेडी आपल्याला क्रिएट करता येते फॉर्म, तर त्यासाठी प्लगइन वापरतात. जर आपल्याला बाय डिफॉल्ट सिलेक्ट ठेवायचं का, सिलेक्ट नाही ठेवलं तरी चालतं, आपण नंतर पण इन्स्टॉलेशन करू शकतो. असं काही नाही की ते आताच इन्स्टॉल करा, आपल्याला पाहिजे तेव्हा इन्स्टॉल करू शकतो किंवा अनइन्स्टॉल करू शकतो ते. तर मी स्किप करून ठेवलं इथं. त्याच्यानंतर आपलं डोमेन, जे डोमेन आहे ते आपल्याला इथं कॉपी करून पेस्ट करायचं. आलं हे डोमेन कॉपी पेस्ट केलं. त्यानंतर आपण नेक्स्ट करणार. यू आर सिलेक्टेड विच इज ऑलरेडी रजिस्टर्ड, वी नीड टू कन्फर्मेशन युअर लेटर, कनेक्ट वेबसाईट ऑन ट्रान्सफर टू होस्टिंजर. कन्फर्म झालं. आता हे आपलं वर्डप्रेसचं इन्स्टॉलेशन स्टार्ट झालंय. आता हे झालं वर्डप्रेस इन्स्टॉलेशन
बघा. द एरर काय आला, डोमेन स्टेटस नॉट पॉइंटिंग टू आवर नेम सर्व्हर. हॅलो, आवाज येतोय ना? हा सर, म्हणजे काय, म्हणजे डोमेन स्टेटस इज नॉट पॉइंटिंग टू अवर, म्हणजे काय? तेच आपल्याला नेम सर्व्हर चेंज करावं लागते. आता कसं आहे, हा डोमेन आपण GoDaddy वरनं परचेस केलाय, बरोबर. आणि आपण स्टोरेज कुठे ठेवतोय, होस्टिंजरवर. हा, तर ते एक कनेक्ट नाही झालं एकमेकाला अजून. तर त्यासाठी काय असतं, नेम सर्व्हर असतात. म्हणजे आपली जिथे वेबसाईट आहे, आता हे होस्टिंजर होती वेबसाईट आपण स्टोअर करून ठेवली आपली, तर आपल्याला ते दाखवण्यासाठी आपले इथले नेम सर्व्हर आहे होस्टिंजरवरती, ते GoDaddyच्या नेम सर्व्हरवरती आपल्याला चेंज करावं लागते. आता इथे डोमेन्सवरती गेलो, इथे दिसते GoDaddyच्या डोमेन्सवरती गेलो, इथं मॅनेज DNS असतं. GoDaddyमध्ये जिथं आपण डोमेन घेतलं तिथं गेलो, मॅनेज DNS, डोमेनवरती मॅनेज DNS. त्याच्यानंतर आपण काय करणार, हाऊ टू फिक्स इट, त्याच्यानंतर स्टार्ट करणार. इथं स्टार्ट केलं, हे डोमेन नेम सर्व्हर असतात. सर एक मिनिट, थोडं बॅक घेतं का? मॅनेज डोमेन नंतर काय केलं? मॅनेज डोमेन, एक मिनिट, आता हे क्लोज केलं. याच्यावर दिसतं हाऊ टू फिक्स इट, हो, त्याच्यावरती क्लिक केलं. हे बघा, हे ना हाऊ टू फिक्स इट, क्लिक केलं. सर हा बोला. हे सर परत घेणार आहेत का? काय ते? हे तुम्ही शिकवताय ते परत सर घेणार आहेत का? नाही, म्हणजे काय झालं, हे परत नाही घेणार, एकदाच शिकवलं जाणार आहे शुभांगी मॅडम. लक्ष द्या तुम्ही. समजलं नसेल तर 3 वेळा विचारा. स्टार्टिंग पासून सांगा. हो परत सांगा, तसं काही नाही. सर तुमचा थोडासा माईक, तुम्ही हेडफोन घातलेले का, त्याच्यामुळे आवाज व्हॉइस थोडा खरखर येतोय. हा, माईक घातलेले सिस्टीमला जोडलेलं आहे, लॅपटॉप नाही ना. ओके, त्याच्यामुळे थोडासा खरखर आवाज येतोय. एकदा ते चेक करा ना. सर हा बोला. म्हणजे आता आपण वेबसाईट, हे डोमेन एका साईटवरनं खरेदी केलं आणि आपलं सर्व्हर जे ते एका साईटने खरेदी केलं, म्हणून हे आपल्याला कनेक्ट करावं लागतं नेम सर्व्हरनी. हो इथपर्यंत. ओके. हो. जर आपण एकाच ठिकाणावर घेतले असते दोन्ही पण, तर ह्याची गरज नसते. गरज नसते. सपोज आपण डोमेन होस्टिंजरवरनच घेतलं असतं, तर डायरेक्ट आपण इन्स्टॉलेशन केलं असतं त्या डोमेनचं आणि डायरेक्ट वर्किंग सुरू केलं असतं वेबसाईटचं. आता नोटबुक तुम्ही कुठे ठेवली आम्हाला काय माहिती. हॅलो, हो सर. तर आपण काय करणार, आता ते फिक्स करायचं आपल्याला. डोमेन पॉईंट नाही झालेलं, त्यामुळे आपल्याला काय करायचं, ते फिक्स करायचं. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर हे नेम सर्व्हर आहे बघा, इथे दिसतंय ना, चेंज टू होस्टिंजर नेम सर्व्हर. हे कॉपी करायचे. होस्टिंजरवरचे जे नेम सर्व्हर आहे, हॅलो, हे कॉपी करायचे आणि इथे नेम सर्व्हर आहे बघा, DNS मध्ये गेल्यानंतर हे DNS, त्याच्यामध्ये DNS रेकॉर्ड आहे, फॉरवर्डिंग आहे, नेम सर्व्हर आहे. नेम सर्व्हरवरती क्लिक केलं आपण. आता हे GoDaddyचे नेम सर्व्हर आहे, हे वाले. तर आपल्याला होस्टिंजरचे हे वाले इकडे ऍड करायचे GoDaddyच्या डोमेनवरती. तर आपण काय करणार, सेम नेम सर्व्हर करणार. हे GoDaddyचे नेम सर्व्हर ऑलरेडी म्हणजे इथंच आपल्याला पॉइंट करायची वेबसाईट, त्यामुळे आपण काय करणार, आय विल यूज माय ओन नेम सर्व्हर. इथं नेम सर्व्हर ह्याचे 2 टाइप्स असतात, म्हणजे 2 हे असतात, नेम सर्व्हर 1, नेम सर्व्हर 2. तर फर्स्ट वाला कॉपी केलं, नेम सर्व्हर 1 मध्ये पेस्ट केलं, त्याच्यानंतर नेम सर्व्हर 2 हे कॉपी केलं, इथं पेस्ट केलं, हे झालं. त्यानंतर आपण हे सेव्ह करणार. सर एक मिनिट फक्त, ते GoDaddyच्या ह्याच्यावर ते तो विंडो दाखवा ना, ती बॅक करून, कशावर कॉपी केलं तुम्ही ते. हो तेच, एक मिनिट. तर आपण काय केलं होतं पहिले, डोमेन, आता हे आपलं GoDaddyचं आहे, बरोबर.
आपण इथनं डोमेन परचेस केलेलं आहे. हा वाला डोमेन आहे कुठला, आपलं पुणे. हा डोमेन आहे. आपण काय करणार, याला मॅनेज करणार. मॅनेज वरती क्लिक करणार. त्याच्यानंतर इथनं तिथे आलो आपण. इथं डोमेनचं ऑप्शन आहे बघा, लेफ्ट साईडला दिसतंय. ह्या डोमेन वरती क्लिक केलं आपण. लेफ्ट साईडला दिसतं डोमेन आहे, इथं क्लिक केलं. त्यानंतर आपल्याला इथं मॅनेज DNS आहे बघा, फॉरवर्ड डोमेन, मॅनेज DNS आणि डोमेन सेटिंग. तर आपण काय करणार, मॅनेज DNS वरती क्लिक करणार. तर DNS मध्ये हे DNS ओव्हरव्ह्यू, DNS आणि प्रोडक्ट. तर आपण DNS मध्ये काय करणार, DNS रेकॉर्ड्स आहे, फॉरवर्डिंग आहे आणि नेम सर्व्हर आहे. तर आपण काय करणार, नेम सर्व्हर चेंज करणार आहे हे वाले. तर आपण काय करणार, होस्टिंजर वरती जे नेम सर्व्हर आहेत हे वाले, नेम सर्व्हर 1, नेम सर्व्हर 2. तर हे कॉपी करणार आपण. नेम सर्व्हर 1 कॉपी केला तर इथे चेंज ऑप्शन आहे नेम सर्व्हर वरती. इथे चेंज. सर ते होस्टिंजर वरच कॉपी केलं ना तुम्ही? हो हो, तिथलं कॉपी केलं. हे इथे होस्टिंजर वरती आपण ज्यावेळेस इथं हाऊ टू फिक्स केलं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लेट स्टार्ट केलं, त्याच्यावरती 2 नेम सर्व्हर येतात. इथे हे कॉपी केलं, इथे पेस्ट केलं झालं. त्यानंतर सेकंड वाला कॉपी केलं, पेस्ट केलं झालं. हे ऑलरेडी आपण कॉपी पेस्ट करून ठेवलेलं आहे. हे म्हणजे ऑलरेडी आपण ही सेटिंग करून ठेवली आता अगोदर. हे झालं. हे नेम सर्व्हर इथले चेंज केले, रिप्लेस केले इथले नेम सर्व्हर. हे आणि हे सेम आहे का बघायचे दोन्ही पण. नेम सर्व्हर 1 ns1.dns/parking.com. त्याच्यानंतर हे बघा ns1.dns, म्हणजे हे आपण नेम सर्व्हर चेंज केले. तर हे झाले नेम सर्व्हर. तर आपण इकडे रिफ्रेश केल्यानंतर आपली वेबसाईट इकडे पॉइंट झाली की नाही ते बघायचं होस्टिंजर वरती. हे बघा वेबसाईट आता इथं पॉइंट झाली. एरर गेला ना तो जो होता ते वरती दिसत होता एरर. तर आपण हा जर डोमेन कॉपी केला, डोमेन नेम, आणि इथं आपण पेस्ट केला URL मध्ये, तर आपल्याला इन्स्टॉलेशन दिसतंय बघा. वेबसाईट म्हणजे सिंपल वेबसाईट दिसते. हे झालं. तर आता याचे एसएसएल सर म्हणजे आता तुम्ही ना होस्टिंजर मधून ते जे हे डोमेन नेम आहेत ते गोडॅडीच्या ह्याच्यावरनं गोडॅडीच्या ह्याच्यावर कॉपी केले ना, हीच प्रोसिजर केली. हा ते पेस्ट म्हणजे तिकडे कनेक्ट केले ते इथले होते ना होस्टिंजर होते ते गोडॅडीवरती कनेक्ट करून टाकले, म्हणजे त्या डोमेनला, त्या स्पेसिफिक डोमेनला. एक मिनिट. आवाज येतो ना? तर आपण वेबसाईट म्हणजे कनेक्ट झाली आपली वेबसाईट. सर अजिबातच आवाज येत नाही आता. आता हॅलो, हा येतोय. आता आपण वर्डप्रेस इन्स्टॉलेशन केलं, पण इथं काय आहे बघा, SSL सर्टिफिकेट ऍक्टिव्हेट नाही झालं. नॉट सिक्युअर म्हणून इथं युअर कनेक्शन. सर कसलं सर्टिफिकेट? SSL सर्टिफिकेट म्हणजे काय असतं ते? म्हणजे आपली वेबसाईट सिक्युअर राहते त्याने, ते SSL सर्टिफिकेट असतं. तर काही आपण जर इथनं डोमेन म्हणजे होस्टिंग घेतलं असतं गोडॅडीवरनं. हॅलो, हा सर येतोय आवाज तुमचा. हा,
आपण जर इथनं होस्टिंग परचेस केलं असतं तर आपल्याला म्हणजे SSL सर्टिफिकेट परचेस करावं लागलं असतं आणि त्याची की जी असते ना ती ऍड करायला लागली असते. पण आपण होस्टिंग जर वरनं घेतलेले त्यामुळे आपल्याला इथं ऑलरेडी SSL सर्टिफिकेट असतं. हे SSL तिथं लेफ्ट साईडला सिक्युरिटी बघा, मालवेअर स्कॅनर आणि SSL दिसतंय. SSL तर याच्यावरती क्लिक करायचं. SSL वरती क्लिक केल्यानंतर हे बघा लाईफ टाईम SSL 0 SSL इन्स्टॉल म्हणजे चालू आहे इन्स्टॉलेशन तसं. आणि इन्स्टॉल झाल्यानंतर इथं ऍक्टिव्ह म्हणून येते. ज्यावेळेस ते इन्स्टॉल होईल ना त्यावेळेस ते ऍक्टिव्ह होईल. सर फुल फॉर्म काय SSL चा? सिक्युरिटीसाठी असतं ते SSL चं. म्हणजे आपण ज्यावेळेस एकतर काय असतं इथे, आता हे कॉपी केलं आपण, इथं पेस्ट केलं आपण, इथे हा झालं फक्त HTTP झालं, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पण ज्यावेळेस आपण SSL सर्टिफिकेट इन्स्टॉल करतो त्यावेळेस इथे S येतं बघा, HTTPS. अच्छा. हा, त्याला ते SSL सर्टिफिकेट लागतं त्यासाठी आपल्याला, हे सिक्युरिटीसाठी. जर आपण इथं क्लिक केलं तर इथं पण आपल्याला आता SSL सर्टिफिकेट ऍक्टिव्हेट झाला आहे. हे बघा दिसते ना इथं, हे बघा. आता सर म्हणजे म्हणजे कंपल्सरी पार्ट ऑफ वेबसाईट डेव्हलपमेंट SSL सर्टिफिकेट. म्हणजे SSL सर्टिफिकेट असले की आपली वेबसाईट सिक्युअर असते. म्हणजे या प्रकारे जर SSL सर्टिफिकेट नसेल आपल्या वेबसाईटला तर वेबसाईटला अटॅक होण्याचे, म्हणजे जसं की हॅक वगैरे किंवा मालवेअर, त्याची भीती असते एक प्रकारे. आता हे ऍक्टिव्ह झालेलं आहे SSL सर्टिफिकेट, लाईफ टाईम SSL दिसते. आता हे SSL सर्टिफिकेट ऍक्टिव्हेट झालंय. हे आपलं एक म्हणजे डिफॉल्ट थीम आहे वर्डप्रेसच्या, ती ऑटोमॅटिकली इन्स्टॉल झालेली, त्यामुळे वेबसाईट अशी दिसते आपल्याला. तर आपण काय करणार, वेबसाईटचं बॅकएंड ओपन करणार, म्हणजे आपल्याला ऍडमिन पॅनल म्हणता येईल तुमचं. त्यासाठी काय करणार आपण, वेबसाईटचा URL आहे, त्याच्यानंतर आपण wp/admin टाकणार. सर ते कनेक्ट केलं तिथून सांगा परत. काय कनेक्ट केलं, हे SSL का? नाही त्याच्या आधीच पण, हे डोमेन नेम सर्व्हर. हा, आणि त्याच्या आधीच पण. पहिले आपण काय केलं, वेबसाईट वरती गेलो. सरांनी ते हे घेतलं ना, डोमेन परचेस केलं ना, तिथून पुढचं सांगा. हा, हे डोमेन परचेस केलं सरांनी, हे वाला बरोबर. हो. हा, तर आपल्याला काय करायचं, वेबसाईट आपली या ठिकाणी म्हणजे होस्टिंग नाही आपलं GoDaddy वरती, तर आपण होस्टिंग जर आपलं होस्टिंग आहे, तर काय करणार आपल्याला वर्डप्रेस मध्ये वेबसाईट करायची, किंवा वेगवेगळ्या लँग्वेजेस असतात, जसं की जावा असेल, PHP असेल, .NET असेल. तर आपण काय करणार इथे वेबसाईट. सर एक मिनिट सर, तुम्ही GoDaddy वर डोमेन परचेस केलं तर होस्टिंजर ऑटोमॅटिक लिस्ट मध्ये ते येत आहे का? नाही, हे आपण कनेक्ट केलं इथं आता. अच्छा, ओके. आता कनेक्ट केलं आपण इथं. हे कसं केलं दाखवा. म्हणजे आपण डोमेन, आता हे डोमेन नेम सर्व्हर असतात ना, इथं चेंज केले फक्त. जे होस्टिंग वरती होते ना ते इथं आपण इथे डोमेन, आता हे डॅशबोर्ड आहे हा वाला, हा वेबसाईटचा डॅशबोर्ड आहे आपलं pune.com. तर काय करणार आपण, हॅलो, आवाज येतो ना? एकदा परत इन्स्टॉलेशन करून दाखवतो, फक्त पहिले हे करून घेऊ जे झालेले आहे ना. म्हणजे आता हे आपलं वर्डप्रेस इन्स्टॉलेशन झालं, ही वेबसाईट म्हणजे डिफॉल्ट थीम असते ती इन्स्टॉल झालेली आहे. तर आपल्याला बॅकएंड लॉग इन करायचं आहे वर्डप्रेसचं.
तर हा URL सर ते झूम करता का दिसतच नाही काय ते? हे ना मी URL टाकतो इथे, एक मिनिट. हे बघा, हे डोमेन दिसते ना .com पर्यंत, त्याच्यानंतर स्लॅश देऊन आपण WP ऍडमिन म्हणजे हे वाला URL टाकल्यानंतर आपल्याला वर्डप्रेसचा डॅशबोर्ड आहे ना, तर आपल्याला आपण एक ईमेल ID आणि पासवर्ड क्रिएट केला होता ज्यावेळेस आपण वर्डप्रेस इन्स्टॉल केलं होतं नाही ते वरती, तर तो ईमेल ID. सर WP काय होतं? डॅश ऍडमिन का? हा इथं टाकलं ना मी पेस्ट करून, हे वाला, हे बघा ना, हे बघा इथं टाकलेले मी चॅट वरती बघा. दिसते नाही टू ऍक्सेस द बॅक एंड, बरोबर ना? हा, हे असं दिसतं बघा तुम्हाला, असं येईल. हे बघा, म्हणजे आपल्याला वर्डप्रेसचा डॅशबोर्ड साठी ऍडमिन पॅनल बनता येईल. म्हणजे आपण बॅकएंड मधून तिथनं आपण डिझाईन करू शकतो. जसं की आता ही वेबसाईट आहे, हे फ्रंट एंड दिसण्यासाठी आपण इथनं बॅकएंडला आपण डिझाईन वगैरे करू शकतो. तर आपण काय करणार, इथनं लॉग इन करणार ते डॅशबोर्ड, वर्डप्रेसचा डॅशबोर्ड आपण लॉग इन करणार. हा झाला आपला वर्डप्रेसचा डॅशबोर्ड. हॅलो सर ऐकू येतंय? हा आपला ऍडमिन पॅनल झाला वर्डप्रेसचा डॅशबोर्ड. तर आपण इथनं हे बघा, इथं पोस्ट असतात, इथं आपण पोस्ट केल्या, ब्लॉगिंग वेबसाईट असते ना, ब्लॉग वगैरे टाकतो आपण, तर आपण ब्लॉगिंग वेबसाईट जर करायची असेल तर आपण पोस्ट क्रिएट करतो. आपल्याला सपोज कशाची ब्लॉगिंग करायची किंवा आपण न्यूज करणार, आता हे न्यूजची वेबसाईट आहे, तर आपण पोस्ट ऍड करणार आणि ते आपल्या वेबसाईटवरती सर्व न्यूज दिसणार फ्रंट पेजवरती, किंवा पेजेस आपण जसे कॅटेगरी करू कॅटेगरीनुसार आपल्याला न्यूज दिसणार. हे झालं, इथे आपण पोस्ट क्रिएट करू शकतो. त्यानंतर मीडियामध्ये आपण काय टाकणार, इमेजेस, लोगो आपल्या वेबसाईटचा, आपल्याला हव्यात म्हणजे लागणाऱ्या इमेजेस किंवा व्हिडिओ, अजून PDF फाईल लागत असेल, हे इथनं आपण ऍड करणार सिस्टीम मधून आपल्या. जर आपल्याला इमेज ऍड करायची एखादी, तर इथनं आपण ऍड करू शकतो. दिसते, ही आपण इमेज अपलोड करून टाकली. आपण ही इमेज यूज करू शकतो मग वेबसाईट वरती. त्याच्यानंतर पेजेस, आपण पेजेस क्रिएट करतो, जसं की होम पेज झालं आपलं वेबसाईटचं, अबाउटचं पेज झालं, त्याच्यानंतर सर्व्हिसेस किंवा कॉन्टॅक्टचं पेज, आपण इथं पेजेस क्रिएट करू शकतो. इथे ऍड न्यू पेज आहे, ऑल पेजेस वरती क्लिक केल्यानंतर इथे ऍड न्यू पेजचं ऑप्शन आहे, तर इथनं आपण पेज क्रिएट करू शकतो, होम पेज वगैरे सर्व पेजेस. त्याच्यानंतर कमेंट्स, जर आपण ज्या पोस्ट केलेल्या असते इथं त्याच्यावरती कोणी म्हणजे सपोज आपण एखादी पोस्ट क्रिएट केली, तर आपल्या वेबसाईटवर कोणी आलं, त्यांनी कमेंट केली, तर आपल्याला इथे त्या कमेंट दिसतात. त्याच्यानंतर अपीअरन्स मध्ये आपल्याला थीम्स ऑप्शन आहे, इथं अपीअरन्स मध्ये गेल्यानंतर थीम्स ऑप्शन आहे, तर आपण इथनं थीम इन्स्टॉल करू शकतो. आता आपली वेबसाईट आहे आपले पुणे न्यूज, तर आपल्याला न्यूज रिलेटेड थीम यूज करायची, तर काय करणार आपण, ऍड न्यू वरती ऍड न्यू थीम, अपीअरन्स मध्ये गेल्यानंतर थीम्स वरती ऍड न्यू थीम्स केलं, तर आपल्याला न्यूज रिलेटेड थीम पाहिजे, तर काय करणार आपण, इथं सर्च करणार, ऍड न्यू थीम केल्यानंतर इथं सर्च करणार न्यूज. ते
इनबिल्ट ह्याच्यात का थीम म्हणजे वर्डप्रेसच्या? हा आता हे बघा याच्यामध्ये थीम नाही खूप सारे आता दिसत आहेत ना, ऑलरेडी डिझाईन आहे त्याच्यामध्ये, किंवा आपल्याला हवं तसं डिझाईन करू शकतो आपण. आता ही एक थीम आहे न्यूज. सर मग त्यांच्या आहे त्याच एक्झिस्टिंग घ्यायच्या का आपण आपल्या नवीन घेऊन किंवा क्रिएट करून हे करू शकतो? म्हणजे आपल्याला जसं लागते तसं गुगलवर असेल त्या असं आहे का ऑप्शन? गुगलवर पण सिलेक्ट करू शकतो? आपल्याला जर डिझाईन पाहिजे असेल तर आपण आपल्या पद्धतीने पण डिझाईन करू शकतो. आणि जर थीम नुसार पाहिजे असेल एखादी थीम ही वाली थीम आहे, आता हिचा प्रिव्ह्यू केला आपण ही वाली थीमला, ही थीम दिसते न्यूज ब्रेक मॅगझिन, ही जर प्रिव्ह्यू केली आपण तर आपल्याला ह्या टाइप मध्ये दिसणार. आपल्याला म्हणजे ही जे दिसते ना, एक मिनिट, आपल्याला अशी वेबसाईट दिसणार. आपण जर ती थीम इन्स्टॉल केली, आपण जसे जसे न्यूज ऍड करणार, न्यूज जसे जसे ऍड करणार तसे तसे आपल्याला इथे न्यूज दिसणार. जसे ब्लॉग, आता आपल्याला सपोज सायन्सची न्यूज आहे की एन्व्हायरमेंटल, हेल्थ आहे, बिझनेसचे. सर मग हे सिलेक्ट केलंय का आपण आपल्या न्यूज साठी? हे आता थीम सिलेक्ट केलेली आहे का? नाही, थीम सिलेक्ट नाही केली. आपण बघतोय प्रिव्ह्यू कशी दिसेल आपली वेबसाईट वगैरे. म्हणजे आपण सर्च करतोय आपल्याला कोणती थीम पाहिजे असेल तर. आता इथे खूप साऱ्या थीम आल्यात. ग्रो न्यूज आहे, न्यूज पेपर्स मॅग आहे, मिनिमलिस्टिक न्यूज पेपर आहे, खूप साऱ्या थीम आहेत. त्यापैकी आपण कुठलीही थीम इन्स्टॉल करू शकतो. तर यामध्ये आपण कुठली थीम इन्स्टॉल करू शकतो. तर आपण एक सध्याला एक इन्स्टॉल करू कुठली थीम, न्यूज आर्टिकल्स थीम यूज करू आपण. इन्स्टॉल कर, इथं इन्स्टॉलचा ऑप्शन आहे बघा. तर आपण इथनं इन्स्टॉल करायची थीम. फ्री न्यूज कोणतं हे प्लगइन? काय ते थीम कोणते थीम आपण न्यूज साठी? नाही, आपल्याला जर ज्या थीमचं डिझाईन आवडलं ती थीम इन्स्टॉल करू शकतो आपण, असं काही नाही. किंवा आपल्याला डिझाईन पाहिजे असेल, सपोज आता प्रीमियम व्हर्जन दाखवतं काय त्यावेळेस? का म्हणले? आता हे ऍक्टिव्हिटी प्रीमियम व्हर्जन दाखवतं ना, त्याच्यामुळे विचारलं. कशाचं? ते थीम ऍक्टिव्ह केल्यानंतर पुन्हा प्रीमियम व्हर्जन दाखवतं, प्रीमियम पुन्हा प्रीमियम घ्या म्हणतो. नाही, फ्री वाली पण करू शकतो आणि प्रीमियम पण असतात. आता इथं बघा, इथं काय झालं, थीम इन्स्टॉल केली आपण, बरोबर? तिला ऍक्टिव्हेट केलं, न्यूज आर्टिकल्स म्हणून थीम आहे, तिला इन्स्टॉल केलं आपण आणि तिला ऍक्टिव्हेट केलं आपण. तर आपल्याला ऑप्शन येतं इथं, हे बघा इथं काय येतंय, दिस थीम रिकमेंड द फॉलोइंग प्लगइन्स. आपल्याला हे प्लगइन इन्स्टॉल करायला लागतात. कॉन्टॅक्ट फॉर्म 7 आणि वन क्लिक डेमो इम्पोर्ट. तर आपण हे इन्स्टॉल करायचे दोन्ही पण प्लगइन येते. कॉन्टॅक्ट फॉर्म 7 आपण दोन्ही पण प्लगइन इन्स्टॉल केले बघा. इन्स्टॉलिंग प्लगइन वन क्लिक डेमो. तर आता हे झाले, दोन्ही पण प्लगइन आपण इन्स्टॉल केले. त्या थीमला म्हणजे जे आवश्यक असते ते दोन्ही पण आपण
प्लगइन इन्स्टॉल केले तर आपण काय करणार, त्याला ऍक्टिव्हेट करणार. हॅलो, हा बोला ना. हा, तर ते आपण एक पण ऍक्टिव्हेट करू शकतो आणि दोन्ही एकत्र पण ऍक्टिव्हेट करू शकतो. तर आपण ते काय करणार, अप्लाय ऍक्टिव्हेट करणार दोन्ही पण. आता हे दोन्ही पण प्लगइन ऍक्टिव्हेट झाले. कॉन्टॅक्ट फॉर्म 7. आता हे बघा इथं अपीअरन्स मध्ये थीम्स, पॅटर्न्स, कस्टमाइज, आपण इथून थीम कस्टमाइज करू शकतो. यामध्ये कलर्स असेल, आपलं फॉन्ट्स असेल, लोगो असेल, इमेजेस असेल, हिडर इमेज, बॅकग्राऊंड इमेज असेल, सगळे वेबसाईट वरती फ्रंट पेज म्हणजे फ्रंट आपल्याला चेंजेस करायचं असेल, ब्रेकिंग न्यूज वगैरे काय असेल, बॅनर सेक्शन असेल, जे वेबसाईट वरची होम पेज वरती बॅनर सेक्शन असेल तर इथं आपल्याला ऑप्शन आहेत. थीम ऑप्शन असेल, हिडर सेक्शन हा वाला, त्याच्यानंतर फॉन्ट कोणता यूज करायचा, साईड बार असेल, लेफ्ट साईडला असतो ह्या साईडला किंवा लेफ्ट राईट साईडला, त्यानंतर ब्रेड कम्स असतील म्हणजे आता हे हॅलो वर्ड आहे, कलर्स असतील, हिडर इमेज असेल, तर इथं आपल्याला कस्टमाइजचा ऑप्शन असतात. तर आपण काय करणार, डेमो इम्पोर्ट करणार आहे. इम्पोर्ट डेमो डेटा यामध्ये गेलो, क्लिक हिअर फॉर डेमो फाईल डाउनलोड, तर आपण इथनं डाउनलोड करणार. import select file, बघा इथं ऑप्शन मॅन्युअल डेमो फाईल इम्पोर्ट. तर आपण काय करणार, सिलेक्ट XML फाईल टू इम्पोर्ट, सिलेक्ट JSON फाईल टू इम्पोर्ट, सिलेक्ट DAT फाईल टू इम्पोर्ट. जी फाईल इम्पोर्ट झाली बघा, एक मिनिट, डाउनलोड्स. हे आपण एक्स्ट्रा केली फाईल, तर आपण काय करणार, एक एक फाईल आपण अपलोड करणार इथे.
आपलं डॅशबोर्ड आहे. तर आपल्याला काय आहे, इम्पोर्ट कंटेंट XML फाईल टू इम्पोर्ट. इथे बघा XML फाईल सर हा बोला. सर आज ओव्हरलोड होतंय, म्हणजे आज फक्त डोमेन आणि त्याचं कनेक्टिव्हिटी पर्यंत ठीक आहे, हे थोडस समजायला हे होतं. हा फक्त एवढं इन्स्टॉलेशन करू आणि हे करू टाकू. हे झालं कंटिन्यू अँड इम्पोर्ट. आता इम्पोर्ट झालंय आपलं कंप्लीट. आपण घेऊ वेबसाईट. आली वेबसाईट ही, जे आपल्याला फक्त आता न्यूज आपल्या पोस्ट मध्ये जायचं. हे सारे न्यूज आहेत सर्व. तर आपण याला एडिट करू शकतो किंवा आपण ऍड करू शकतो आणि या पहिल्या ज्या आहेत त्या डिलीट करू शकतो. ट्रॅश हे झालं इथपर्यंत थीम आणि प्लगइन इन्स्टॉलेशन पर्यंत. वाटलं सुद्धा काही क्वेश्चन असतील तर विचारा. हॅलो हा बोला ना सर. एवढं बस झालं ना सर? पूर्ण सेटिंग केली तरी चालेल असं नाही काही? पूर्ण वेबसाईट सेटिंग वगैरे केलं काय ते वेबसाईटची सेटिंग वगैरे करून दाखवलं तरी चालेल. म्हणजे बाकीची सेटिंग राहिलेली असेल ना काय तुझी? काय झालं? वेबसाईटची सेटिंग वगैरे राहिली असेल तर एवढंच असतं वेबसाईट मध्ये. मला काय म्हणता काही कळलं नाही. एक मिनिट. हॅलो आवाज येते का? एक मिनिट. हा बोला. पण वेबसाईटची सेटिंग वगैरे काय एवढीच असतं का आणि काय असतं वेबसाईटची सेटिंग? नाही सेटिंग वगैरे करायची ना, बाकी आहे ना. म्हणजे आपल्याला कलर असेल, फॉन्ट असेल किंवा आपल्याला कॉन्टॅक्ट फॉर्म असेल किंवा असेल बेसिक. पण सर बेसिक आपल्याला डोमेन परचेस करायचं ते आणि त्याची कनेक्टिव्हिटी दुसऱ्या सर्व्हरशी कशी करायची ते मेन आज शिकणं म्हणजे महत्वाचं आहे ना. हा मग ते झालं. नसेल समजलं त्याच्यातलं तर विचारू शकता नंतर, समजा विचारायचं असेल तर. आणि थीम सर डोमेन आपण डोमेन सेम साईट आणि सर्व्हर पण सेम साईट वर असेल तर ही प्रोसिजर नसते का मग मधली जी कनेक्टिव्हिटीची नेम सर्व्हरची? मग नाही तशी नाही, त्याची गरज नसते सर. मग डायरेक्ट आपल्याला ह्याचा वर्डप्रेस डॅशबोर्ड ऍक्सेस करता येतो का त्याच्यावर? मग जर एकाच ह्याच्यावर पण आपल्याला इन्स्टॉलेशन तर करावं लागतं ना वेबसाईट म्हणजे वर्डप्रेसचं.
दोघं एकाच ह्याच्यावरनं घेतलं, डोमेन पण आणि सर्व्हर पण, तर फक्त इन्स्टॉलेशन एवढा पार्ट राहतो, पण बाकी कनेक्टिव्हिटी काहीच पार्ट नाही राहत ना तो. मग कनेक्टिव्हिटीचं नाही राहत. पण काय असतं आता डोमेन आपल्याला होस्टिंग जिथनं आपल्याला म्हणजे स्वस्त पडतं, अच्छा, तर तिथनं आपण होस्टिंग घेणार किंवा आपल्याला सर रिकमेंड कोणतं तुम्ही रिकमेंड तसंच कराल का की एका वेबसाईट वरनं डोमेन घ्यायचं आणि एका वेबसाईट वरनं सर्व्हर ऍक्सेस करायचं असं? हा, तसं करू शकतो किंवा आपण इथनं एका ठिकाणाहून पण करू शकतो, असं काही नाही. ठीक आहे, चालेल सर, समजलं. म्हणजे खूप सारे बिग रॉक आहे, होस्टिंजर आहे, होस्टगेटर आहे अजून. तर मग ह्याच्या डोमेन कनेक्शनची प्रोसिजर सगळ्यांना सेम आहे का? हा, सेम असते. डोमेन कनेक्टिव्हिटी सेम असते. नेम सर्व्हर चेंज करावं लागते, कनेक्ट होऊन जातं. तर आपलं समजा सपोज आपलं होस्टिंजर वरतीच आपलं होस्टिंग आहे, किंवा तुम्ही डोमेन एका होस्टिंग वरून घेतलं, तुमच्या होस्टिंजर वरून तुमचं डोमेन घेतलं. हॅलो, येतोय आवाज? हा, तर सपोज तुमचं होस्टिंग तुम्ही परचेस नाही केलं, पण तुमच्या समजा तुम्हाला कोणाकडून होस्टिंगचं विकत घ्यायचं किंवा त्यांना सांगायचं हे करायचं असेल, तर TXT म्हणून फाईल असते, ती कॉपी करून की भेटते, ती कॉपी करून तुमच्या डोमेनच्या ह्याच्यावर पेस्ट करावं लागते, जर एकच असेल तर. पण सेम मेल आयडी वरून सेम असेल तर डायरेक्ट कनेक्ट करू शकतो. सर, आपण आता हे वेबसाईट डेव्हलपमेंट शिकलो, त्याच्या डोमेन नेम खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे लागले, मग त्याच्या पुढची जी प्रोसिजर आहे ती सगळी फ्री ऑफ कॉस्ट आहे ना? पण नाही, होस्टिंग पण आपल्याला परचेस करावं लागतं. अच्छा, सर त्याचे कसे चार्जेस असतात मग? मग तेच वेबसाईट काही ठिकाणी जास्त असतात, काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळे चार्जेस असतात. अच्छा. आता जर आपण GoDaddyच होस्टिंग घेतलं तर त्यांचं SSL सर्टिफिकेट परचेस करावं लागतं. परत मालवेअर, त्याला पण चार्जेस आहेत का SSL सर्टिफिकेटला? हो. मग काही फ्री देतात, काही परचेस करावं लागतं. त्यानंतर काही मालवेअर साठी स्कॅनर असतं, तर त्याच्यासाठी ते परचेस करावं लागतं. आता होस्टिंजर वरती ते फ्री म्हणजे SSL सर्टिफिकेट फ्री देतात ते, त्यानंतर मालवेअर स्कॅनर फ्री देतात. हे बघा, मालवेअर स्कॅनर आणि SSL सर्टिफिकेट फ्री देतात. आणि यामध्ये आपण ईमेल आयडी पण त्यांची म्हणजे क्रिएट करू शकतो यामध्ये होस्टिंग मध्ये. हे फ्री सेटअप आहे बघा. किती मेल आयडी असतात फ्री म्हणजे आपल्याला जसं होस्टिंग घेतं त्यानुसार. ते काही सिंगल होस्टिंग घेतले तर 5 ईमेलचं असेल किंवा 1 ईमेलचं असतं, किंवा आपल्याला परचेस पण करावं लागतं, लागत असं करायची गरज पडली तर. सर, आता जे तुम्ही डोमेन कनेक्ट करायचं सर्व्हरला ते सांगितलं, त्याचं रेकॉर्डिंग आहे का आता? म्हणजे केलं होतं का? नाही, मी तर नाही केलं रेकॉर्डिंग. वाटल्यास उद्या करू शकता. उद्या परत ओव्हरव्ह्यू घेऊ थोडा 5-10 मिनिटासाठी. हा, चालेल सर. फक्त रेकॉर्डिंग ठेवलं ना तर आम्ही एनी टाइम ते बघू शकतो. म्हणजे सर, आता मग शिकायचं असेल तर एक्झिस्टिंग एखादं डोमेन असेल आणि एखादं सर्व्हर असेल तर आपण मग पुढे हे करू शकतो ना? हा, आता कोणाचं तरी होतं ना वाटतं, कोणी याच्यामध्ये आता डोमेन आहे ना परचेस केलेलं कोणीतरी, सर बोलले होते. माझा आहे वगैरे घेतलेलं आहे का? होस्टिंग वर परचेस केलेलं आहे, पण माझं कस्टमाइज झालेलं नाही. म्हणजे दोन्ही पण परचेस केलेलं आहे का? होस्टिंग आणि डोमेन दोन्ही पण केलेलं आहे का? हॅलो, आवाज येतो सर? हो, येतोय. हॅलो, हा, बोला. हॅलो, हा, येतो आवाज. म्हणलं मी होस्टिंग वर परचेस केलेलं आहे, वर्डप्रेस वर हे पण केलं, पण माझं ते अनेक ते झालेलं नाही, कस्टमाइज झालं नाही, म्हणजे वेबसाईट अनेक हे पूर्ण केलेलं नाही सेटअप वगैरे. ओके, मग उद्या करून घेऊ आपण ते, जर करायचं असेल तर पूर्ण सेटअप ऍडजस्ट केलं ना. चालेल, तिथे उद्या करून घेऊ. मी शेअर करू का एकदा स्क्रीन, फक्त दाखवू का तुम्हाला? हो, दाखवू शकतो.
मी माझे चालेल. हे पूर्ण माझं वेबसाईटचं डोमेन. हो हा हे डोमेन आहे. वेबसाईट अशी दिसते पण त्याच्यात ते झालेलं नाही पूर्ण. मग असं पूर्ण आहे तसं सेटअप दाखवते. तुम्ही आता जे डॉक्युमेंट वगैरे सेंड केले ना ते मला काय ऍक्टिव्ह करायला आले नाहीये. हा म्हणजे SSL सर्टिफिकेट वगैरे आहे ना सर्व आहे ना? हो ते आहे सेटअप. बाकीचं सेटअप केलंय. म्हणजे आपल्या ह्याच्यात वर्डप्रेस मध्ये आपण थीम वगैरे लावतो ना, थीम पूर्ण सेटअप करता आली नाहीये मला. थीमचाच प्रॉब्लेम यायलाय. आता हे आता आपण वेबसाईट लिंक टाकलेली बघा आता त्याच्यामध्ये पूर्ण वेबसाईटचं म्हणजे होम पेज चालू चेक बघितलं ना ते? हो त्याच्यात बघितलं मी, चेक केलं. हा तर आपण आपली वेबसाईट अशी दिसणार. न्यूज वगैरे टाकले ना, ऍड केलं ना आपण तर आपण मी त्याला थीम पण लावली. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. थीम माझी ही ऍक्टिव्ह आहे, डेली न्यूज म्हणून ऍक्टिव्ह आहे. मला ती आणि ते झालं नाही माझं पूर्ण. काय म्हणतात थीम सेटिंग राहिली होती माझी. ठीक आहे, चेक करून घेऊ उद्या. चालेल, ठीक आहे. हे कॉपी करून घ्या वाटल्यास हे दोन्ही पण URL कॉपी करून तुम्हाला तुमचा नंबर. नाही हे दोन्ही URL आहेत ना मी टाकलेली ते चॅट वरती. ओके हा ते कॉपी करून घ्या म्हणजे आपल्याला डॅशबोर्ड कसं ओपन करता येईल. ईमेल ID आणि पासवर्ड लागल. त्याच्यानंतर वेबसाईट फ्रंट एंडला कशी दिसते हे टाकलेली ती बघा. ओके म्हणजे सर्वांनीच. ग्रुपवरती टाका वाटल्यास नाही तर. ग्रुपवरती टाकू का? हा मी टाकतो 2 मिनिटात ग्रुपवर पण टाकतो. हा ग्रुपवरती दोन्ही टाकून दे. असं सेंड करू का? म्हणजे हे NMDPVT डायरेक्ट सेंड केलं तरी चालू. ते तसंच दाखवतंय कोणाला, ते लिंक दाखवत नाही. दाखव ना लिंक का नाही दाखवत? नाही पण प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. लिंक दाखवला तर चालू आपण. घेऊ आपण. ओके ठीक आहे चालेल. हो हॅलो सर याच्यानंतर काय आहे आता?